मित्रांनो, तुम्हाला आठवतोय का शाळेत असताना मराठी किंवा इतिहासाच्या पुस्तकातला तो पहिला धडा? संतांची कामगिरी किंवा मराठी साहित्याची सुरुवात म्हटलं की एक नाव सगळ्यात आधी यायचं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. पण तुम्ही कधी विचार केलाय का की इतक्या थोर संतांच्या यादीत त्यांचं नाव नेहमी पहिलं का असतं? आणि त्यांनी स्थापन केलेला हा महानुभाव पंथ नक्की आहे तरी काय? आज आपण उलगडणार आहोत महाराष्ट्राच्या अशा इतिहासाला जो आजही तितकाच जिवंत आहे. चक्रधर स्वामींची गोष्ट सुरू होते गुजरातच्या भडोचमधून. तिथल्या विशाळदेव राजाचा मुलगा म्हणजे राजकुमार हरपाळदेव सर्व सुख पायाशी असतानाही त्यांना विरक्ती आली. असं म्हटलं जातं की वयाच्या 20व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी फलटणच्या श्री चक्रपाणी प्रभूंचा आत्मा त्यांच्या शरीरात प्रविष्ट झाला. इथूनच राजकुमार हरपाळदेव बनले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. त्यांनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी निवडली. आता बघा, स्वामी पहिल्या क्रमांकावर का असतात? कारण 13व्या शतकात जेव्हा समाजात जातीभेद टोकाला होता आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा चक्रधर स्वामींनी क्रांती केली. त्यांनी सांगितलं, स्त्री असो वा शूद्र, मोक्षाचा अधिकार सर्वांना समान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याचा वैचारिक पाया रचणाऱ्यांमध्ये चक्रधर स्वामी अग्रक्रमाने येतात. दुसरं मोठं कारण म्हणजे आपली मराठी भाषा. त्या काळी धर्मज्ञान फक्त संस्कृतमध्ये असायचं, पण स्वामींनी कडक नियम घातला, आपल्या पंथाचं सर्व लेखन फक्त मराठीतच होईल. याचा परिणाम काय झाला? माहीम भटांनी लिहिलेलं लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ ठरला. म्हणजे आज आपण जी मराठी बोलतो आणि वाचतो तिची पहिली पायरी या महानुभाव साहित्यानं रचली. पण एक गोष्ट तुम्हाला थक्क करेल, 13व्या शतकात सुद्धा या पंथानं स्वतःची एक सिक्रेट कोडिंग सिस्टीम वापरली होती. तिला म्हणतात सकळ लिपी. परकीय आक्रमणांपासून आपले धर्मग्रंथ वाचवण्यासाठी त्यांनी ही गुप्त लिपी तयार केली. अक्षरांच्या डोक्यावर रेषा न देता लिहिलेली ही लिपी फक्त पंथाचे लोकच वाचू शकत. विचार करा, 800 वर्षांपूर्वीची ही सायबर सुरक्षा. पण आज हा महानुभाव पंथ कुठे माहितीये? हा पंथ आजही तितकाच सक्रिय आहे. अमरावती जिल्ह्यातील रिधवपूर येथे या पंथाची काशी मानलं जातं. आनंदाची बातमी ही आहे की महाराष्ट्र सरकारनं याच रिधवपूरमध्ये जगातील पहिलं मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलंय, जिथे आपल्या भाषेच्या मुळावर संशोधन सुरू आहे. चक्रधर स्वामींनी दिलेली अहिंसा, समता आणि मराठीचा अभिमान आजही आपल्याला दिशा देतोय. तुम्हाला शाळेतला तो पहिला धडा आठवतोय का? कमेंट्समध्ये त्याचं नाव सांगा आणि लिहा दंडवत प्रणाम. महाराष्ट्राचा हा महान वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.